जय महाराष्ट्र मित्रांनो, 5,000 जागांसाठी IBM एडुनेट नॅशनल इंटर्नशिप पोर्टल शिक्षा मंत्रालय भारत सरकार यांच्यातर्फे इंटर्नशिप अपॉर्च्युनिटी आली आहे। खास करून ज्यांना AI मध्ये करिअर करायचं आहे त्यांच्यासाठी जबरदस्त अपॉर्च्युनिटी आहे। प्रॅक्टिकली तुम्हाला कामाची ट्रेनिंग मिळते, AI प्रोजेक्टवर काम करायला मिळतंय, त्याचं IBMचं सर्टिफिकेट तुम्हाला मिळतंय आणि 5,000 जागा आहे। त्याही पेक्षा महत्त्वाचं म्हणजे अप्लाय करण्यासाठी कुठलीही फी नाही आहे आणि त्याही पेक्षा महत्त्वाचं म्हणजे एक्झाम सुद्धा नाही आहे। तुम्हाला इथे अप्लाय करायचं आहे, तुमच्या मेरिटनुसार किंवा तुम्ही जे फॉर्म भरणार आहात त्यानुसार इथे सिलेक्शन होणार आहे। त्यामुळे गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे। डायरेक्ट यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन, यस, भारत सरकारच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन तुम्हाला सगळी माहिती सांगतोय। अप्लाय कसं करायचं, कुठला प्रोजेक्ट असणार आहे, काम कसं असणार आहे, म्हणजे रिमोट असणार आहे, ते तुम्ही ऑनलाईन करू शकणार आहात। त्यामुळे जास्तीत जास्त शेअर करा, व्हिडिओ पूर्ण बघा। व्हिडिओ आवडला नक्की आयकॉनिक मराठी चॅनल सबस्क्राईब करा। चला तर बघूया डिटेल मध्ये। तर मित्रांनो, IBM कंपनीबद्दल तुम्ही ऐकूनच असाल, टॉप क्लास कंपनी आणि यांच्यासोबत आपल्याला इंटर्नशिप करण्याची अपॉर्च्युनिटी आली आहे। जसं की तुम्ही ते बघू शकताय, एडुनेट फाउंडेशन IBM स्किल बिल्ड यांच्यातर्फे ही इंटर्नशिप अपॉर्च्युनिटी आली आहे। जसं की तुम्ही ते बघू शकताय, नॅशनल इंटर्नशिप पोर्टल, अखिल भारतीय तकनीकी शिक्षा परिषद, शिक्षा मंत्रालय या वेबसाईटवर, म्हणजे भारत सरकारची जी AICTE अखिल भारतीय तकनीकी शिक्षा परिषद ही जी वेबसाईट आहे यावर हे अपडेट आलेलं आहे। महत्त्वाचं म्हणजे IBM तर्फे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंग या दोघांसाठी इथे इंटर्नशिप अपॉर्च्युनिटी आली आहे। महत्त्वाचं म्हणजे फक्त 6 आठवड्यांची ही इंटर्नशिप असून तुम्ही ते बघू शकताय, टोटल 5,000 जागा असणार आहे। त्यामुळे तुम्ही कॉलेज स्टुडंट आहात, तुम्हाला एक्सपिरियन्स पाहिजे आहे, IBMचं सर्टिफिकेट पाहिजे आहे, तर नक्की तुम्ही अप्लाय केलं पाहिजे। 2 दिवसापूर्वी आपण व्हिडिओ टाकला होता मायक्रोसॉफ्ट इंटर्नशिप, इथे पण 5,000 जागा आहे। ही पण व्हर्च्युअल इंटर्नशिप आहे, इथे पण तुम्ही अप्लाय करू शकताय। आणि जर IBM साठी अप्लाय करायचं आहे तर IBM साठी पण करू शकताय। दोघांकडे इथे पण बघा 5,000 जागा आहे आणि इथे पण तुम्ही बघू शकताय 5,000 जागा असणार आहे। त्यामुळे बोललो तुम्हाला नवीन वर्षामध्ये म्हणजे 2026 मध्ये असं एक टॉप लेवलचं सर्टिफिकेट पाहिजे आहे, कामाचा अनुभव पाहिजे आहे, प्रोजेक्ट बेस्ड लर्निंग पाहिजे आहे, तर या इंटर्नशिपची संधी सोडू नका। कारण की फ्रॉम एनी, तुम्ही कुठल्याही कॉलेजमधून आहात, अप्लाय करू शकताय, कुठलंही स्पेशलायझेशन तुमचं आहे अप्लाय करू शकताय। 6 आठवड्यांसाठी फक्त आणि फक्त तुम्ही अवेलेबल पाहिजे आणि रिलेव्हंट स्किल्स आणि इंटरेस्ट तुमच्यामध्ये आहे तर तुम्ही ते अप्लाय करू शकणार आहात। ओके, आता नेमकं याच्याबद्दल डिटेलमध्ये समजून घेऊ। ही व्हर्च्युअल इंटर्नशिप असणार आहे। 3 डिसेंबर पासून अप्लाय करणं सुरू झालेलं आहे। 31 डिसेंबर ही शेवटची तारीख आहे आणि यासाठी पण अप्लाय करायची शेवटची तारीख 31 डिसेंबरच आहे। त्यामुळे दोन्ही ठिकाणी तुम्ही अप्लाय करू शकताय आणि बाकीचे जॉब अपडेट पाहिजे, TCS मध्ये डायरेक्ट वॉक इन इंटरव्ह्यू आहे, हे पण पाहिजे असेल तर हा पण तुम्ही व्हिडिओ बघू शकताय। ओके, आता नेमकं इथे स्टायपेंड दिलं जात नाहीये, फ्री आहे। म्हणजे इथे आपण जे पण 6 आठवड्याची इंटर्नशिप करणार आहोत यामध्ये आपल्याला 1 रुपया पण मिळणार नाहीये, पण IBMचं सर्टिफिकेट ज्यामध्ये एडुनेट फाउंडेशनचा लोगो असणार आहे, भारत सरकार AICTE यांच्यातर्फे तुम्हाला हे दिले जात आहे। त्यामुळे चांगली संधी आहे। आता समजून घ्या हा प्रोग्राम का आणला आहे, तर बघा सध्या जे AI आणि ML म्हणजे मशीन लर्निंग इंटर्नशिप जी आहे ती IBM स्किल बिल्ड तर्फे आहे। ही अपॉर्च्युनिटी प्रोव्हाइड केली जाते आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग या फील्डमध्ये ज्यांना करिअर करायचं आहे, ज्यांना इंटरेस्ट आहे, कारण की सध्या भविष्य हे AIचं असणार आहे। AI रिलेटेड भरपूर साऱ्या कंपन्या, नवीन स्टार्टअप, प्रत्येकाला ज्यांना AI येत आहे, मशीन लर्निंग येत आहे असे कॅन्डिडेट पाहिजे आहे। आणि जर का तुमच्याकडे ते असेल तर ही इंटर्नशिप तुमचं ते काम सोपं करणार आहे। ओके, थोडक्यात काय तर यांचा फोकस आहे, ज्यांना AI ML टेक्नॉलॉजीमध्ये जायचं आहे तर स्टुडंटला एम्पॉवरिंग करायचं आहे, त्यांना नॉलेज द्यायचं आहे, त्यांना गायडन्स द्यायचं आहे आणि त्यांचे जे स्किल्स आहे त्याद्वारे या प्रोजेक्टवर काम करून एक चांगलं त्यांना एक आउटपुट मिळून द्यायचं, अशा प्रकारची ही इंटर्नशिप असणार आहे। बघा 6 वीकची इंटर्नशिप आहे ज्यामध्ये तुमची प्रोफेशनल ग्रोथ होणार आहे, अकॅडमिक ग्रोथ होणार आहे, जे की तुमच्या करिअरला कलाटणी देणार आहे। ओके,
ऑल्सो वर्क ऑन बघा रिअल वर्ल्ड प्रोजेक्टवर काम करायला मिळणार आहे. तुम्ही कुठल्याही ठिकाणी आजकाल इंटरव्ह्यूला जा. आता जसं की बघा हा टाटाचा इंटरव्ह्यू असणार आहे पुणे हिंजेवाडीमध्ये. तुम्ही या ठिकाणी गेले, आता ही BPS प्रोसेससाठी आहे, IT प्रोसेससाठी नाही आहे. पण जर का जाता तर तिथे विचारता तुमचं कुठलं प्रोजेक्ट बेस्ड लर्निंग आहे का, कुठल्या प्रोजेक्टवर काम केलं आहे का, तुमचं काही सॅम्पल आहे का, तुमच्याकडे कुठलं सर्टिफिकेट आहे का. मग अशा प्रकारचे सर्टिफिकेट जेव्हा तुम्ही देताय तेव्हा हाय प्रोबॅबिलिटी असते की तुम्हाला तिथे इंटरव्ह्यू क्रॅक करणं सोपं जाईल. ओके, इथे बघा तुम्हाला एक्सपिरियन्स मिळतोय, इन्क्रीजिंग फास्ट ग्रोथ मिळते, इंडस्ट्री नॉलेज मिळतं आहे. महत्त्वाचं म्हणजे इथे बघा दिलेलं आहे सबमिट. इथे बघा तुम्हाला एक प्रोजेक्ट सबमिट करायचा आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला सर्टिफिकेट मिळणार आहे कम्प्लिशन, आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला गायडन्स वगैरे मिळणार आहे, डिजिटल क्रेडिट वगैरे भरपूर सारे मिळणार आहे जे की तुम्ही तुमच्या लिंक्डइन प्रोफाईलवर वगैरे कॉलेज वगैरेमध्ये दाखवू शकताय, शायनिंग मारू शकताय. पण नॉलेज मेन आहे. ओके, जसं की ते बघा काय काय बेनिफिट आहे मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलेलं आहे. तुम्हाला मिळतं आहे AI/ML मधलं प्रॉपर नॉलेज, प्रोजेक्ट बेस्ड लर्निंग, सर्टिफिकेट, आणि महत्त्वाचं म्हणजे भरपूर साऱ्या गोष्टी इथे मिळतात. ओके, आता कोण कोण अप्लाय करू शकताय मी ते सांगितलेलं आहे. त्यातल्या त्यात त्यांनी सांगितलं की तुमच्याकडे एक व्हॅलिड Gmail अकाउंट पाहिजे, आणि त्यातल्या त्यात जर तुम्ही BE, BTech, BSc, BCA करताय तर तुमच्यासाठी बेस्ट आहे. बाकीचं जरी तुम्ही करत असाल तरी बेस्ट आहे, पण जर का तुम्ही यामधून असाल तर ही संधी सोडूच नका, कारण की तुमच्या फील्डसाठी हे बेस्ट असणार आहे. ओके, आता अप्लाय कसं करायचं तर यावर क्लिक करायचं आहे, आणि भारत सरकारची जी वेबसाईट आहे इंटर्नशिप पोर्टल आहे यावर आपल्याला रजिस्टर करायचं आहे. तर अप्लाय नाऊ यावर क्लिक करायचं आहे. ॲज अ स्टुडंट तुम्हाला लॉग इन करून घ्यायचं आहे. मग ऑलरेडी अकाउंट असेल, कारण की हा व्हिडिओ पाहून जर तुम्ही अकाउंट क्रिएट केला असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, इथे फक्त तुमचा ईमेल ॲड्रेस, पासवर्ड, आय एम नॉट रोबोटवर क्लिक करून लॉग इन करायचं आहे. पण तुम्ही नवीन असाल, पहिल्यांदा इथे अप्लाय करताय, इथे रजिस्टर म्हणून आलंय, इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे. मग इथे तुमचं कॉलेज जे आहे जिथे तुम्ही शिकताय ते AICTE ॲफिलेटेड आहे का, तर तुम्हाला कसं कळेल तर इथे बघा लिस्ट आहे. या लिस्टमध्ये तुम्ही तुमचं कॉलेजचं इथे कुठून कुठल्या स्टेटमधून आहात, जसं की बघा आता मी महाराष्ट्रामधून आहे तर इथे मी महाराष्ट्र सिलेक्ट करतोय. कुठला प्रोग्राम आहे, काय करताय तुम्ही, समजा आर्ट्स वगैरे करताय, हे सगळं तुम्ही सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर काय, त्याच्यानंतर तुमचं इथं कॉलेजचं नाव आहे, मग तुम्हाला इथे दिसेल ॲफिलेटेड आहे का, असेल तर इथे करायचं आहे. ID टाकायचा, इन्स्टिट्यूटचा टाईप टाकायचा आहे, म्हणजे सगळी माहिती ऑटोमॅटिक भरली जाईल. नसेल इथे नॉन AICTE अप्रूव्ह लिहायचं आहे, मग तुमचं कॉलेजचं, युनिव्हर्सिटीचं नाव, कॉलेजचं नाव, ही सगळी माहिती टाकावी लागेल. ओके, यावर क्लिक करून मग तुम्हाला तुमचं फर्स्ट नेम, मिडल नेम, लास्ट नेम, कॉन्टॅक्ट नंबर, स्टुडंट ID, आता स्टुडंट ID तुम्हाला पासिंग सर्टिफिकेटवर मिळून जाईल. त्याच्यानंतर अपलोड ID कार्ड, तुम्ही ज्या पण कॉलेजमध्ये आहे त्याचं ID कार्ड तुम्हाला अपलोड करायचं आहे. ईमेल ॲड्रेस, आधार नंबर, त्याच्यानंतर सिक्युरिटी क्वेश्चन, जर का तुम्ही पासवर्ड विसरला तर सिक्युरिटी क्वेश्चन आहे त्याचा आन्सर. ओके, त्याच्यानंतर जेंडर तुमचं काय, मेल फिमेल जे पण असेल ते टाकून घ्यायचं आहे. कॅटेगरी कुठली आहे जी पण असेल ती टाकून घ्यायची आहे. लास्ट पास कोर्स म्हणजे मागे काय पास केलं आहे, तुम्ही डिप्लोमा केला आहे, ग्रॅज्युएट केलं आहे, पोस्ट ग्रॅज्युएशन केलं आहे, त्यामुळे बोलू सगळ्यांसाठी अपॉर्च्युनिटी आहे. पण त्यातल्या त्यात जर तुम्ही या फील्डमध्ये इंटरेस्टेड असाल, करिअर करणार असाल तर संधी बेस्ट आहे. ओके, त्यानंतर किती पर्सेंटेज पडले ते टाकून घ्यायचे. पासवर्ड कन्फर्म करून यावर क्लिक करून तुम्हाला रजिस्टर करून घ्यायचं आहे, आणि त्यानंतर तुम्हाला अप्लाय करायचं आहे. अशा प्रकारे ही प्रोसेस आहे ना भारी. त्यामुळे बोललो तुम्हाला जर करिअर घडवायचं आहे, चांगले करिअर गायडन्स, एज्युकेशनल, इन्फॉर्मेशनल माहिती पाहिजे आहे, तर असे भरपूर सारे जॉब अपडेट, करिअर गायडन्स व्हिडिओज आणतोय. त्यामुळे नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.